नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडबे आज तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ, अनुवांशिकता व परिवर्तन, हेरिडिटी अँड व्हेरिएशन या पाठाचा पुढील भाग. मागील भागात आपण मेंडेल यांचे अनुवांशिकतेचे सिद्धांत याची माहिती घेतली. सिद्धांत असा की मातापित्याकडून संततीमध्ये समान प्रमाणात जनुकीय पदार्थ संक्रमित केले जातात आणि यावर लक्षणांच्या अनुवांशिकतेचे सिद्धांत आधारित आहेत. मेंडेल, ग्रेगर जोहान्स मेंडेल यांनी, हे जे ऑस्ट्रियन वैज्ञानिक होते, यांनी वाटाण्याच्या झाडावर प्रयोग करून त्यांचे जे सिद्धांत जे होते ते त्याने सिद्ध करून पाहिले किंवा प्रयोग करून पाहिले. त्यात त्याने 2 पद्धती वापरल्या. एक म्हणजे एकसंकर संततीचा प्रयोग. त्यामध्ये त्यांनी काय केलं की जे अनेक लक्षणे जे आहेत, उदाहरणार्थ वाटाण्या झाडाची अनेक लक्षणे वेगवेगळी, प्रभावी आणि अप्रभावी. प्रभावी लक्षणं म्हणजे जी सतत दिसून येतात प्रामुख्याने, अप्रभावी म्हणजे जी लक्षणं संततीच्या निर्मितीनंतर दिसत नाहीत. तसे 7 लक्षणांपैकी एका लक्षणाचा वापर केला, एकच जोडी घेऊन विरुद्ध लक्षणांची त्यामध्ये संकर घडवून आणला, म्हणून तिला एकसंकर पद्धती असे म्हणतात. ज्यामध्ये इथे उंच झाडे आणि बुटकी झाडे ही त्यांनी जोडी वापरली. त्यामध्ये जनक पिढी जी P1 उंच झाडांची आहे आणि दुसरी जी बुटक्या झाडांची आहे ती त्यांनी घेतलेली आहे स्मॉल p मध्ये. आणि बुटक्या झाडांना त्यांनी अप्रभावी म्हटलं आणि उंच झाडांना प्रभावी म्हटलं, कारण जे पुढील पिढी जी तयार झाली त्यात बुटकी झाडे जी आहेत ती निर्माण झालीच नाही, म्हणून हे अप्रभावी लक्षण ही आहे एकसंकर पद्धत. त्यानंतर त्याने द्विसंकर पद्धत, डायहायब्रिड क्रॉस, ह्यामध्ये त्यांनी लक्षणांच्या 2 जोड्या घेतल्या. इथे बघा, प्रभावी आणि अप्रभावी. वाटाण्याच्या झाडाचं एक लक्षण गोल आणि पिवळं दुसरं लक्षण रंग, आणि अप्रभावी सुरकुतलेला वाटाणा आणि हिरव्या रंगाचं, अशा 2 लक्षणांच्या असलेल्या 2 वेगवेगळी लक्षणं, प्रभावी आणि अप्रभावी लक्षणं असलेल्या झाडामध्ये संकर घडवून आणला, म्हणून याला द्विसंकर पद्धती असे म्हणतात. आणि संकर घडवून आणल्यानंतर त्यांना कशा प्रकारे रोपं तयार झाली ते पहा. या तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल. 9:3:3:1 म्हणजे गोल आणि पिवळे वाटाणे अशा 9 प्रकारामध्ये 9 रोपांमध्ये मिळाले. त्यानंतर गोल आणि पिवळे अजून 9 झाले एकूण, आणि गोल आणि हिरवे 3मध्ये दिसले. त्यानंतर सुरकुतलेले पिवळे 3मध्ये दिसले आणि सुरकुतलेले आणि हिरवे एकामध्ये दिसले. म्हणजे 9:3:3:1 ह्या रेशोमध्ये काय तयार झालेले, रोपं तयार झाले. म्हणजे संततीमध्ये जशी तुमची युग्मक असतील त्याप्रमाणे 25%, 50%, 50%, 25% ह्या रेशोमध्ये, म्हणजे समान प्रमाणामध्ये तुमचे जनुकीय गुणधर्म जे असतात ते संक्रमित केले जातात. असा मेंडेलचा अनुवांशिकतेचा सिद्धांत आपण मागील भागामध्ये पाहिला. पुढील भागामध्ये आपण अनुवांशिकतेमध्ये किंवा अनुवांशिक अपसामान्यतेमुळे निर्माण होणाऱ्या ज्या काही विकृती आहेत त्यांची माहिती आपण आजच्या पुढील भागात घेणार आहोत. पुढे फार महत्त्वाचा भाग आपण पाहणार आहोत, तो म्हणजे अनुवांशिक विकृती, जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे काय. तर तुम्हाला आत्ताच कळलं ह्या मागील भागावरून की गुणसूत्र, आणि आपण मागील व्हिडिओतही पाहिलं की गुणसूत्र जी आहे ती मातापित्यांचे अनुवांशिक गुण पुढे संक्रमित करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे गुणसूत्र, बरोबर ना. अनुवांशिक गुण वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र. मग ह्या गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे, गुणसूत्रामधील काही वेगळेपणामुळे किंवा म्हणजे जीन्समध्ये काही चेंज झाला तर काही आजार निर्माण होतात. त्यांना म्हणतात जेनेटिक डिसऑर्डर्स, अनुवांशिक विकृती. हे एक जरी गुणसूत्र तुमचं वेगळं असेल तरी ते आपल्या पूर्ण शरीरावर परिणाम करतं किंवा पूर्ण संततीवर परिणाम करतं. मग या ठिकाणी गुणसूत्र दाखवल्या हलणारं, आणि हे गुणसूत्र काय करतं आहे, तुम्हाला आपल्या तयार होणाऱ्या संततीला मारक ठरतं. या विकृतीमध्ये गुणसूत्राचं आधिक्य म्हणजे काय, गुणसूत्र एखादं अधिक असेल किंवा एखादं गुणसूत्र कमी असेल किंवा गुणसूत्राचा एखादा भागाचा लोप पावला असेल. गुणसूत्राचे भाग माहिती आहे ना आपल्याला, आपण मगाशी प्रकार पाहिले ना, मेटासेंट्रिक वगैरे. मग त्या गुणसूत्र बिंदूमध्ये असतो, मग त्याच्या खालचा भाग नसेल किंवा वरचा भाग नसेल,
तर एखादा भाग नसेल किंवा त्याचं स्थानांतरण झालं असेल तर अशा ह्या गोष्टींमुळे अनुवांशिक विकृती निर्माण होतात. कोणत्या प्रकारच्या विकृती असतात बघा, दुभंगलेले ओठ असतात बघा, काही मुलांचे ते ऑपरेशन करून जोडावे लागतात. मग वर्णकहीनता म्हणजे त्वचा निस्तेज असते, रंग नाही त्वचेला. काही शारीरिक व्यंग असतात. सिकलसेल ॲनिमिया, हिमोफिलिया हे सारखे दोष जे आहेत ती काही अनुवांशिक विकृतींची उदाहरणं आहेत. जेनेटिक डिसऑर्डर, ते चित्र तुम्हाला दाखवले बघा. आपले जे गुणसूत्र मानवामध्ये 46 गुणसूत्र असतात, 22 जोड्या, आणि ते नंबर घालून दाखवले बघा. 1 2 3 4 22पर्यंत नंबर घातल्या. 22 दुणे 44 मोजा तुम्ही. आणि शेवटची जी जोडी आहे ती शेवटची जोडी जी आहे ती लिंग दाखवणारे आपण लिंग गुणसूत्र म्हटलं की नाही. मग प्रत्येक गुणसूत्राचा आकार बघा सारखा आहे का? सगळे जोडीने आहेत. मग प्रत्येकामध्ये काही ना काही वेगवेगळा आकार आहे बघा, कळलं ना. आणि त्यामध्ये बदल झाला तर काय होतं? अनुवांशिक विकृती निर्माण होतात. गुणसूत्र सगळे एकाच आकाराची नसतात. आपण प्रकार पाहिले ना गुणसूत्रांचे. तर आपल्या मानवी गुणसूत्राचा तक्ता बघा, काय दिसतंय बघा तुम्हाला मानवी गुणसूत्र तक्त्यामध्ये. मगाशी मी दाखवलं तसंच आहे बघा. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर बघा, लहान आहे. 4 नंबर, 5 नंबर अजून लहान आहेत. प्रत्येकच बघा 11 12 13 बघा, लहान होत चालले आहेत. 16 17 18 21 22 तर किती लहान आहेत बघा. 22पर्यंत जोड्या झाल्या. आणि 23वी जोडी बघा, ही असेल XX असेल किंवा XY असेल, बरोबर ना. XX म्हणजे स्त्रीलिंगी, XY म्हणजे पुल्लिंगी, मुलगी किंवा मुलगा, बरोबर. म्हणजे 46 मधल्या 23 जोड्या, त्यांचे प्रत्येकाचे आकार आणि आकारमान वेगवेगळं आहे बघा, समान नाही आहे. त्यांना क्रमांक दिले आहेत, प्रत्येकाला क्रमांक आहे बघा. 22 जोड्या अलिंगी गुणसूत्र आहेत आणि 1 जोडी लिंग गुणसूत्र आहे. स्त्रियामध्ये लिंग जोडी कुठली असणार सांगितलं मी तुम्हाला, XX असते. आणि पुरुषामध्ये X आणि Y हे छोटं असतं बघा, ठीक आहे. मग ह्यातल्या कुठल्याही जोडीत फरक पडला बाळांनो तरी अनुवांशिक डिसऑर्डर दिसतात, कळलं ना, म्हणजे विकृती दिसते, कळलं. आता हे 21 नंबर म्हणजे 21 नंबर हाच आहे, हे 22 नंबर म्हणजे हीच जोडी आहे, 13 नंबर म्हणजे हीच जोडी आहे. अशी ही मानवी गुणसूत्रांचा तक्ता आहे. प्रत्येक प्राण्यामध्ये वेगवेगळा असतो, ठीक आहे. आणि तो जो काही बदल दिसेल, समजा एखाद्या 21व्या गुणसूत्रात आपण पाहणार आहोत, ट्रायसोमी 21 म्हणजे काय, तर 21व्या गुणसूत्रात बदल असतो. तो बदल पूर्ण ही गुणसूत्र तुमच्या पेशीमध्ये असतात, बरोबर ना. मग आपल्या शरीरात किती पेशी आहेत तेवढ्या प्रत्येक पेशीतील गुणसूत्रामध्ये तो बदल असतो. म्हणून पूर्ण शरीरभर हा बदल फिरत असतो पहा. म्हणून ते मी साईडला दाखवलं. म्हणजे सर्व गुणसूत्राने एका जरी गुणसूत्रातल्या केंद्रकात फरक झाला तर पूर्ण शरीरभर त्याचा परिणाम दिसून येतो पहा. तर यामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या डिसऑर्डर्स आहेत किंवा विकृती आहेत त्यांचे 2 प्रकार पडतात. गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती आहेत आणि जनुकांच्या बदलामुळे निर्माण होणाऱ्या विकृती. तर गुणसूत्रांची अपसामान्यता म्हणजे काय? गुणसूत्रांतल्या बदलामुळे. क्रोमोसोमल ॲबनॉर्मॅलिटीज, क्रोमोसोम्स म्हणजे गुणसूत्रामध्ये काही बदल झाला. काय बदल? तर त्यांची एकूण संख्येत बदल होऊ शकतो. मानवामध्ये 46 आहेत ना, 46 47 जरी झाली तरी बदल होऊ शकतो. एखादं अलिंगी गुणसूत्र जी होती ना पहिले 22ची संख्या, ज्या 22चे आकडे, त्यांची संख्या कधी कमी झाली तर निर्माण होणारी संतती वांज नसेल पण गुणसूत्राच्या संख्येमध्ये वाढ झाली किंवा एखादी जोडी वाढली किंवा एखादं गुणसूत्र वाढलं तर त्या जन्मणाऱ्या बालकामध्ये शारीरिक किंवा मानसिक दोष निर्माण होतो. त्याचं आयुर्मानसुद्धा कमी होतं, आयुष्य कमी होतं. अशा प्रकारे हे विकृती त्यामुळे निर्माण होते. कोणत्या विकृती आहेत पहा या चित्रामध्ये. आता तुम्ही हे पाहिलं बघा, कॅट आय सिंड्रोम, घारे डोळे दिसतात की नाही, ते पण एक त्या प्रकारचं घारे डोळे म्हणजे एकदम कॅट आहे, मांजरीसारखे डोळे, ही सुद्धा एक विकृती आहे. त्यानंतर ही जी आहे डाऊन सिंड्रोम म्हणतात याला, मंगोलियन चेहऱ्यासारखे दिसणारे मुलं. त्यानंतर डाऊन सिंड्रोम पहा, हे डाऊन सिंड्रोममध्ये वेगवेगळे चेहरे आहेत. आणि त्यानंतर हे क्रोमोसोमल डिसऑर्डर्स, कोणते डिसऑर्डर्स आहे, ट्रायसोमी 21, ट्रायसोमी 18, ट्रायसोमी 13, नंतर काईनफिल्टर सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, हे वेगवेगळे हे जे आहेत अनुवांशिक विकृतींचे प्रकार आहेत. ट्रायसोमी 21 आता आपण पाहणार आहोत, ट्रायसोमी 18 आणि ट्रायसोमी 13 पाहणार आहोत आपण पुढच्या भागाबरोबर. पहिलं आहे त्यामधलं काय, डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता, डाऊन संलक्षण. काय बघा, 21व्या गुणसूत्राची त्रिसमसूत्री अवस्था, 21व्या गुणसूत्राबरोबर एक्स्ट्रा गुणसूत्र असतं, कळलं का. हे गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे निर्माण होणारी मंगोलिकता ही विकृती आहे.
ही मानवाच्या बाबतीत पहिल्यांदा शोधून काढली गेली आणि वर्णन केलेली विकृती आहे. यामध्ये काय होतं, गुणसूत्र रचनेमध्ये एकूण 47 गुणसूत्र दिसतात आणि ते 47वे गुणसूत्र कुठे माहिती आहे का, 21वी जोडी आहे ना त्याच्याबरोबर, म्हणून त्याला ट्रायसोमी 21 म्हटलं. मग असे मी तुम्हाला सांगितलं बघा, ट्रायसोमी 21. आता जर ट्रायसोमी 21 म्हणून ट्रायसोमी 21 13व्या गुणसूत्राबरोबर असेल एक्स्ट्रा तर ट्रायसोमी 13 म्हणतात. 18व्या गुणसूत्राबरोबर असेल तर ट्रायसोमी 18 असे म्हणतात. कळलं का? म्हणजे ह्या गुणसूत्रामध्ये अभ्रकाच्या शरीरातील 21व्या गुणसूत्रा जोडीबरोबर एक अधिकचं गुणसूत्र असतं. त्यामुळे अशा अभ्रकामध्ये 46च्या ऐवजी 47 गुणसूत्र दिसतात. अशी बालकं मतिमंद असतात, अल्पायुषी असतात, मानसिक त्यांची वाढ होत नाही, हे त्यांचं एक ठळक वैशिष्ट्य आहे. त्यांची उंची कमी, पसरट मान, चपटं नाक, आखूड बोटं, एकच हस्तरेषा असते हातावर, डोक्यावर केस कमी असतात. तसंच त्यांचं आयुष्यमान कमी असतं. 16 ते 20 वर्षच ही मुलं जगू शकतात. त्यांची चेहऱ्याची ठेवण मंगोलियन व्यक्तीसारखी असल्यामुळे त्या आजाराला मंगोलिकता असेही म्हणतात. हे बघा मी चित्र दिलं आहे. ट्रायसोमी 21, ट्रायसोमी 18, ट्रायसोमी 13 हे त्यांचे प्रकार आहेत. पुढचा आहे टर्नर सिंड्रोम, टर्नर संलक्षण. टर्नर सिंड्रोम म्हणजे काय, तर यामध्ये जे लिंग गुणसूत्र आहेत की नाही, अलिंगी गुणसूत्रात पाहिलं आपण, लिंग गुणसूत्राच्या बदलामुळे अपसामान्यतेमुळे हे विकार. यामध्ये काय होतं, टर्नर सिंड्रोममध्ये 44+X असा हा विकार आहे. कळलं ना, मोनोसोमिया एक्स क्रोमोसोम. एक्स हे तुम्हाला माहिती आहे अलैंगिकतेशी संबंधित भाग आहे ना, एक्स बरोबर एक्स असेल तर स्त्रीलिंगी. हे बघा हे नॉर्मल दिले, हे नॉर्मलमध्ये बघा एक्स बरोबर एक्स पाहिजे. तर टर्नर सिंड्रोममुळे काय झालं असं नाही, एक्स हे एकटंच असतं, एक्सच्या बरोबर दुसरं नसतं. एक्सच्या बरोबर एक्स पाहिजे किंवा एक्सच्या बरोबर वाय पाहिजे ना, म्हणजे पुरुष असेल. एक्स बरोबर एक्स म्हणजे स्त्री असेल तर एक्स बरोबर एक्स असेल तर हा एकच एक्स असतं. म्हणजे एक गुणसूत्र कमी झालं ना. एकूण किती झाली मग, 47च्या ऐवजी 45च गुणसूत्र असतात. टर्नर सिंड्रोममध्ये काय कळलं तुम्हाला, 44 + एक्स या विकारात एका एक्स गुणसूत्रातील लैंगिकतेशी संबंधित भागच निकामी झालेला असतो. त्यामुळे एकच एक्स गुणसूत्र कार्यरत असतं, दुसरं म्हणजे तो निकामीच झालेलं असतं, दिसतच नाही. ते मुलगी जन्माला आली म्हणजे तुम्ही समजा एक्स एक्स आहे, पण दुसरा एक्स काय म्हणू आपण, वीक म्हणूया आपण सोप्या भाषेमध्ये, त्यामुळे तो कार्यरत नाही. किंवा जनिकाकडून सुद्धा, जनक म्हणजे कोण, पालकांकडून एकच एक्स गुणसूत्र समजा संक्रमित झालं असेल असंही होऊ शकतं. अशा स्त्रियामध्ये 44+XX पाहिजे ना, त्याच्याऐवजी 44+X असतं. त्यामुळे अशा स्त्रियांची प्रजनेंद्रियांची वाढ पूर्ण होत नाही, त्यामुळे त्या प्रजननक्षम असतात, म्हणजे त्यांना अपत्य होऊ शकत नाहीत. कळलं ना. असे जे असतात टर्नर सिंड्रोम, त्यांचे असे पाय सुजलेले असतात, हाताची बघा हाडं बघा हाताच्या आतमधले वाकलेली असतात, असे हात त्यांचे सुजलेले तुम्हाला दिसतील. ही बाळकं जी आहेत टर्नर सिंड्रोम या प्रकारामध्ये मोडतात. कळलं तुम्हाला. तिसरा प्रकार आहे पुढे क्लाइनफेल्टर सिंड्रोम. क्लाइनफेल्टर म्हणजे काय बघा, आकडाच बघा वरती 44+XXY. पुरुषामध्ये XY असतं ना, XY असतं, मग त्याच्याबरोबर अजून एक एक्स्ट्रा गुणसूत्र म्हणजे किती झाली 47. 44 + 2 46 + 47 क्लाइनफेल्टर सिंड्रोम असे म्हणतात. बघा दिसतं तुम्हाला. ह्या बाकीच्या जोड्या झाल्या, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर इथपर्यंत मध्ये दाखवलं नाही. 1 नंबर जोडी आहे सर्वात मोठी ना, XX जी आहे किंवा अलिंगी गुणसूत्र. आणि अशी करत का 21पर्यंत आली, 21-22पर्यंत जोड्या झाल्या. शेवटची जोडी बघा, लिंग गुणसूत्र जोडी बघा, X आणि Y. Y छोटं असतो, Y गुणसूत्र छोटं असतं. म्हणजे एकूण किती झाली बघा बाळांनो, 47 गुणसूत्र झाली की नाही. म्हणजे अधिकचं एक गुणसूत्र आहे XXY. आणि याच्यामुळे काय होतं, ही जी जोडी आहे याला म्हणतात क्लाइनफेल्टर सिंड्रोम असे म्हणतात. आणि ज्या पुरुषामध्ये अशा प्रकारची जी असेल एक्स्ट्रा गुणसूत्र, ते अल्पविकसित म्हणजे प्रजननक्षम नसतात. कळलं ना. त्यांच्यामुळे स्त्रियांना म्हणजे जर ते पती असतील तर अपत्य निर्मिती होत नाही. हा झाला पहिला प्रकार, की कोणाच्या गुणसूत्रांच्या बदलामुळे, गुणसूत्र एक्स्ट्राचं आहे किंवा कमीचं आहे त्यामुळे होणारे विकार. पुढे आहे जनुकीय, जीन्समध्ये काही बदल झाले तर त्यामुळे उद्भवणारे रोग, एकजनुकीय विकृती. डिसीजेस अकरिंग ड्यू टू
म्युटेशन इन सिंगल जीन, मोनोजेनिक डिसऑर्डर. त्या दोन आहेत, मोनोजेनिक आणि पॉलिजेनिक. पहिला आपण पाहूया मोनोजेनिक डिसऑर्डर. एखाद्या सामान्य निर्दोष जनुकामध्ये, सामान्य निर्दोष म्हणजे चांगलं जनुक, बरोबर ना, चांगलं जीन्स आहे, पण त्यात काहीतरी बदल झाला, चेंजेस झाले आणि त्याचं रूपांतर सदोष जनुकात झालं. म्हणजे सदोष म्हणजे माहिती ना, फॉल्टी जीन्स तयार झालं आणि त्यामुळे जे विकार होतात त्यांना एकजनुकीय विकृती असे म्हणतात. सदोष जनुकामुळे काय होतं, शरीरात जनुकामार्फत होणारी जी उत्पादिते आहेत, जनुकामध्ये प्रथिनं साठवलेली असतात, आपण पाहिलं, ती तयार होत नाहीत. कळलं ना. आणि ती तयार न झाल्यामुळे किंवा अल्प प्रमाणात तयार होतात. मग ह्यामध्ये कोणते आजार, या प्रकारामध्ये चयापचयाचे जन्मजात विकार कोवळ्या मुलांमध्ये जीवघेणे होऊ शकतात. मग अशा प्रकारचे रोग कोणते, हचिन्सन रोग, टेक्सास रोग, टेसॅक्स रोग, गॅलॅक्टोसेमिया, फेनिल किटोनमेह, सिकलसेल ॲनिमिया, दात्रपेशी पंडुरोग, सिस्टिक फायब्रोसिस, पुटी तंतुभवन, वर्णकहीनता, हिमोफेलिया, रातांधळेपणा, रात्रीचा दिसत नाही बघा, हे सगळे मोनोजेनेटिक डिसऑर्डर्स आहेत, म्हणजे एकजनुकीय विकृती आहेत. ह्या चित्रात काय दाखवलं आहे बघा, म्हणजे हे कोणाकडून येऊ शकतात, मातापित्याकडून येऊ शकतात. बघा एक की दाखवलं आहे की अनअफेक्टेड पॅरेंट आणि अफेक्टेड पॅरेंट आहेत. हां, मग अनअफेक्टेड पॅरेंट जे आहेत, ज्यांना काही झालेलं नाही आहे, त्यांच्यापासून नाही, पण अफेक्टेड पॅरेंट असेल त्यांच्यापासून अफेक्टेड चाइल्ड होऊ शकतं. हे इथे दाखवलेलं आहे. ईच प्रेग्नन्सी हॅज 50% चान्स अफेक्टेड चाइल्ड, म्हणजे 50% चान्स असतो. म्हणजे प्रेग्नन्सीच्या वेळेला स्त्रियांना काय अफेक्टेड, म्हणजे हे जे आहे जीन्समुळे होणाऱ्या विकार असलेली मुलं जन्माला येऊ शकतात. हे बघा या ठिकाणी काही दाखवले आहेत बघा. मगाशी मी ज्यांना हचिन्सन रोग दाखवला आहे, त्यानंतर अल्बिनिझम म्हणजेच काय, वर्णकहीनता, खाली हिमोफेलिया दाखवल्या बघा, मुलाचे पाय बघा कसे दाखवले, हिमोफेलिया म्हणजे त्याला ह्याची कमतरता, हिमोग्लोबिनची कमतरता, डचिन्सन मस्क्युलर, ब्रायकॅडॅक्टिली, हे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते जनुकाच्या बदलामुळे होणारे रोग आहेत. आता यामध्ये एकजनुकीय विकृतीमध्ये पहिला प्रकार वर्णकहीनता. पाहिली असेल तुम्ही अशी काही मुलं, पाहिलेत का, निस्तेज त्वचा असते, केस पांढरे असतात, डोळे पण त्यांचे असे आपण सफेद म्हणून आपण दिसतात का, तर प्रथिन ही जी आहे वर्णकहीनता, जनुकीय विकार, या विकार शरीरात मेलॅनिन, माहिती आहे ना, मेलॅनिन हे रंगद्रव्य असतं, ते आपल्या त्वचेला रंग निर्माण करून देतं. जो कोणता आपला डार्क कलर आपल्या त्वचेचा, गोरा वर्ण किंवा गहू वर्ण, सावळा वर्ण, हे मेलॅनिन त्वचेच्या खाली तयार होणाऱ्या मेलॅनिनमुळे असतात. मग हे मेलॅनिनच त्यांच्यामध्ये तयार होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांचे डोळे, त्वचा, केस हे काय मेलॅनिनच्या तपकिरी रंगाच्या वर्णकामुळे त्यांना हा जो आपल्याला काय रंग येत असतो. पण यांना जे आहे मेलॅनिन तयारच होत नाही यांच्यामध्ये, त्यामुळे यांची त्वचा कशी असते, यांची त्वचा निस्तेज असते, केस पांढरे असतात. कळलं का. डोळे सामान्यपणे गुलाबी दिसतात, कारण परितारिका जी आपली आहे, दृष्टीपटल, यांच्यामध्ये वर्णकच नाही आहे ना, वर्णक म्हणजे मेलॅनिनच नाही आहे, वर्णकपट जो असतं ते नाही आहे, त्यामुळे त्यांचे जे डोळे वगैरे कसे दिसतात बघा, एकदम सफेद दिसतात, केस पण बघा कसे दिसतात, त्वचासुद्धा एकदम पांढरी फटक असते त्यांचे. हे बघा डोळे कसे आहेत ते, कळलं ना. आणि ही सर्व जे आहेत वर्णकहीनताची उदाहरणे आहेत. वर्णकहीनता बाधित मुलांचे डोळे आणि केस तुम्ही या चित्रात पाहू शकता. पुढचा आहे दात्रपेशी पंडुरोग, सिकलसेल ॲनिमिया. हा एक महत्त्वाचा आजार आहे. काय माहिती आहे, या आजारामध्ये प्रथिने आणि DNA यासारख्या रेणूतील, या रेणूंच्या रचनेतील कोणत्याही अगदी थोडा जरी बदल झाला तरी तो बदलाचा परिणाम रोग आणि विकारामध्ये होऊ शकतो. यामध्ये काय होतं माहिती आहे का, हिमोग्लोबिन रेणूच्या रचनेतील 6वं अमिनो आम्ल जे आहे, ग्लुटामिक आम्ल, हिमोग्लोबिनच्या रचनेमधलं, त्याची जागा ना व्हॅलिन हे आम्ल घेतं आणि त्यामुळे हिमोग्लोबिन रेणूंच्या रचना बदलते किंवा आकार बदलते. त्यामुळे होतं काय, तर लोहित रक्तकणिका म्हणजे आपल्या तांबड्या पेशींचा आकार कसा असतो, बटनासारखा असतो ना, बटन असतं बघा गोल, तसा आकार बदलून कसा आकार येतो, विळ्यासारखा. विळा माहिती आहे ना, आपले गवत कापायचा विळा जो असतो, त्या विळ्यासारखा आकार वरच्या चित्रात बघा तुम्हाला पाहता येईल. हे दाखवलं नॉर्मल आपल्या तांबड्या पेशींचा आकार, ज्या रक्तातून बघा दिसते तुम्हाला. आणि ते विळ्यासारख्या ज्या आहेत
तुम्हाला दिसतंय ते वेळ्यासारख्या तांबड्या पेशी तयार झाल्या आहेत आणि त्या ब्लॉक करतायत बघा. त्या काय करतायत, रक्तपेशींना ब्लॉक करतायत आणि ह्यालाच म्हणतात सिकल सेल ॲनिमिया दात्रपेशी पांडुरोग. त्यामुळे ह्या विकाराने बाधित व्यक्ती ज्या असतात त्यांच्यामध्ये काय होतं, हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. या स्थितीमध्ये अनेकदा लोहित रक्तकणिकांची गुठळी होते आणि त्या नाश पावतात. परिणामी रक्तवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण होतो. बघा इथे दाखवलं या चित्रामध्ये, इथे ह्या थांबत आहेत म्हणजे ह्या नाश पावल्यात आणि त्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण होऊन आपली अभिसरण संस्था, रक्ताभिसरण संस्था आहे ना रक्त वाहून नेण्याची, त्यामध्ये हृदय आणि रक्तवाहिन्याच काम करत असतात. मेंदू, फुफ्फुसे, वृक्क म्हणजे किडनी यांना हानी पोचू शकते. सिकल सेल आजार हा अनुवंशिक आहे बाळांनो, कळलं का? गर्भधारणेच्या वेळी जनुकीय बदलामुळेच हा आजार होतो आणि आई आणि वडील जर दोघेही सिकल सेलग्रस्त किंवा वाहक असतील तर त्यांच्या अपत्यांना हा आजार होऊ शकतो. आणि त्यामुळे समाजातील सिकल सेल व्यक्ती जे असतील किंवा वाहक असतील त्यांनी आपापसात विवाह करणे टाळायचं आहे. कळलं तुम्हाला? सिकल सेल आजाराने बाधित व्यक्ती बघा ह्या चित्रात पण दाखवले बघा, नॉर्मल सेल आणि सिकल सेल कशा आहेत बघा. सिकल सेल दिसतं तुम्हाला, म्हणजे त्यामध्ये आपल्या लोहित रक्तकणे जे आहेत तांबड्या पेशींचा आकारच पूर्ण बदलला आहे आणि बदलल्यामुळे त्या काय करतात, ब्लॉकेज निर्माण करतात रक्तवाहिन्यामध्ये, गुठळी निर्माण करतात. ब्लॉकेज म्हणजेच गुठळी. व्यक्तींचे प्रकार, सिकल सेल वाहक व्यक्ती असू शकते किंवा सिकल सेल वाहक म्हणजे कॅरियर आणि सिकल सेल पीडित SS म्हणजे सफरर. सिकल सेल रोगाची ओळख काय, कशी तुम्हाला कळणार सिकल सेल व्यक्ती, तर त्यांच्या हातापायाला सूज येते, सांधे दुखतात, असह्य वेदना होतात, सर्दी खोकला सतत असते त्यांना, अंगात सतत बारीक ताप, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे, कारण हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं ना, त्यामुळे चेहरा निस्तेज दिसणे ही सिकल सेल व्यक्तींची लक्षणे आहेत. बाळांनो, महाराष्ट्रात सिकल सेल ॲनिमियाचे जवळजवळ 2.5 लाखापेक्षा जास्त रुग्ण आहेत आणि सुमारे 21 जिल्हे सिकल सेल आजाराने जास्त प्रभावित आहेत आणि त्यातले 21मध्ये 11 जिल्हे हे विदर्भातील आहेत. आता हा सिकल सेल आजार कसा होतो पाहूया आपण. संकेत चिन्ह या तक्त्यातली कुठली आहेत ती तुम्हाला मी आधी सांगते. AA म्हणजे सामान्य म्हणजे नॉर्मल व्यक्ती, AS म्हणजे वाहक जे सिकल सेल दुसऱ्यांना देऊ शकतात आणि SS म्हणजे सिकल सेलने पीडित सफरर. पुरुष AA असेल आणि स्त्री AA असेल म्हणजे काय, दोघंही सामान्य आहेत. तर दोघंही सामान्य असतील तर अपत्ये सहसा निरोगीच असतात. पण समजा एक पुरुष समजा वाहक आहे किंवा स्त्री वाहक असेल, दोघांपैकी समजा एक सामान्य आणि एक वाहक असेल तर 50% अपत्य सामान्य होतील पण 50% ही वाहक जन्माला येतील, सिकल सेल वाहून नेणारी. कळलं? समजा दोन्ही AA किंवा SS असतील म्हणजे एक समजा सामान्य आणि एक समजा सिकल सेलने पीडित आहे पुरुष किंवा स्त्रीमध्ये, तर त्यापैकी ह्या दोघांपैकी एक समजा एक सामान्य आणि एक पीडित असेल, अपत्य वाहक होऊ शकतील. दोन्ही समजा वाहक असतील तर 25% सामान्य, 25% पीडित आणि 50% अपत्ये वाहक जन्माला येतील. कळलं तुम्हाला? म्हणजे या ठिकाणी मेंडेलचा गुणधर्म इथे लागू पडत आहे पहा. त्यानंतर 5वा प्रकार, एक समजा AS म्हणजे वाहक असेल आणि पीडित असेल, एक AS आहे म्हणजे वाहक आणि एक पीडित आहे, तर 50% मुलं वाहक असतील आणि 50% पूर्ण पीडित असतील, सिकल सेल पीडित मुलं. आणि दोन्ही जर पीडित असतील तर त्यांचे पूर्ण अपत्य, सर्व अपत्य ही पीडितच जन्माला येतील. आणि म्हणूनच सांगितले जर सिकल सेल पीडित व्यक्ती असतील किंवा वाहक जर असतील त्यांनी आपापसात विवाह करणे टाळायचं आहे की जेणेकरून तुमची पुढची पिढी ही सिकल सेल असणार नाही. मग यावर उपाययोजना काय, सिकल सेल पीडित अपत्य निर्माण होऊ नये म्हणून? हा आजार प्रजोत्पादनाच्या वेळेलाच एकाच माध्यमातून, ह्या प्रजोत्पादन म्हणजे प्रजनन आहे ना, हे आपलं जे सजीवांचं लक्षण आहे, दुसरा जीव निर्माण करणे, ह्याच माध्यमातून प्रसारित होतो. आणि त्यामुळे लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर वधूवर दोघांनी आपली रक्ताची तपासणी करून घ्यायची आहे. सिकल सेल वाहक किंवा पीडित व्यक्तीने दुसऱ्या वाहक व पीडित व्यक्तीशी लग्न टाळावे. सिकल सेल आजारी व्यक्ती जर असेल, समजा वाहक असेल, तर त्या रोज एक फॉलिक ॲसिडची गोळी सेवन करायची आहे. बघा, सिकल सेल बाधित जर मूल असेल, अपत्य असेल, त्याचा हात तुम्हाला असा कायम सुजलेला दिसेल.
आता पुढे तंतुकणिकीय विकृती. तंतुकणिकीय विकृती म्हणजे काय? तंतुकणिका, मायटोकॉन्ड्रिया माहिती आहे ना, मायटोकॉन्ड्रियाला आपण ऊर्जा निर्मितीचं केंद्र म्हणतो. मग या मायटोकॉन्ड्रियामध्ये जर डिसऑर्डर असेल तरीही रोग निर्माण होऊ शकतो. तंतुकणिकेतील DNA मध्ये जर सदोष असेल तर त्यामुळे काय होऊ शकतं? भ्रूण विकसित होताना अंडपेशीकडून तंतुकणिका येत असतात, लक्षात ठेवा. म्हणजे कोणाकडून? आईकडून जो भ्रूण तयार होतो अंडपेशीमध्ये, तिथून तंतुकणिका येत असतात. त्यामुळे तंतुकणिकेमुळे होणारा विकार मातेकडूनच होतो संततीला. त्यामुळे लेबेरची अनुवंशिक चेताविकृती हे तंतुकणीय विकृतीचे एक उदाहरण आहे. मायटोकॉन्ड्रियल डिसीज इन चिल्ड्रेन. बघा दिसतंय तुम्हाला काय काय होऊ शकतं ते. नंतर आता हे झाले आपण एकजनुकीय उत्परिवर्तनामुळे होणाऱ्या विकृती. आता बहुजनुकीय उत्परिवर्तनामुळे होणाऱ्या विकृती. बहुघटकीय काय? डिसऑर्डर्स ड्यू टू म्युटेशन इन मल्टिपल जीन्स. पॉलिजेनिक डिसऑर्डर. काही वेळा एकापेक्षा जास्त जनुकांमध्ये बदल घडून आल्यामुळे विकृती उद्भवतात. अशा विकारामध्ये गर्भावस्थेतील अर्भकावर आजूबाजूच्या पर्यावरणातील घटकांचा परिणाम घडल्यामुळे विकारांची तीव्रता वाढते. अनेक सामान्यपणे आढळणाऱ्या विकृती ह्या प्रकारच्या आहेत. दुभंगलेले ओठ, दुभंगलेली टाळू, जठराचे संकोचन, पाठीच्या कण्यामधला दोष, हे सगळे बहुघटकीय विकृती आहेत. त्याचबरोबर मधुमेह आपण म्हणतो ना, डायबिटीज, BP, हार्टचा प्रॉब्लेम, दमा, अतिस्थूलता, हे सुद्धा बहुघटकीयच विकार आहेत. पण ते मेंडेलच्या अनुवंशिकतेच्या आकृतीबंधाशी जुळत नाहीत. तर पर्यावरण, जीवनशैली किंवा जनुकातील दोष या परिणामामधून हे विकार उद्भवतात. पुढे पाहणार आपण तंबाखू सेवन आणि पेशींची अनियंत्रित वाढ यांचं काय रिलेशन आहे. पेशींची अनियंत्रित वाढ जी होते, त्यामुळे तो म्हणजेच पेशींची वाढ म्हणजे ज्या गाठी निर्माण होणे म्हणजे कर्करोग. रिलेशनशिप बिटवीन टोबॅको ॲडिक्शन अँड कॅन्सर यांच्यामध्ये रिलेशन आहे. बऱ्याचशा व्यक्ती तुम्हाला माहिती तंबाखू खातात, धूम्रपान करतात, चघळतात, आणि कोणत्याही स्थितीत तंबाखूजन्य पदार्थ हे कर्करोगाला आमंत्रण आहे, कर्करोग निर्माण करतात. सिगारेटच्या किंवा विडीच्या धूम्रपानामुळे पचनक्रियेस हानी होते. त्यामुळे घशात जळजळ होते, खोकला होतो, अस्थिरता निर्माण होते. वारंवार अतिधूम्रपान केल्यामुळे बोटं कापतात. कोरड्या खोकल्यामुळे झोपेत अडथळा निर्माण होतो. आयुर्मान कमी होते. दीर्घकालीन ब्रॉन्कायटिस, फुफ्फुस, तोंड, स्वरयंत्र यांचे कर्करोग असे आजार संभवतात. धूम्रपानाचे वाईट परिणाम तंबाखूमधला घटक निकोटीन यामुळे होतात. निकोटीनचा मध्यवर्ती आणि आपले जे परिघीय चेतासंस्था आहे त्यावर परिणाम होतो. त्यामुळे धमन्या टणक होतात. म्हणजे धमनी काठिन्यता येऊन धमनीमध्ये काठिन्यता येतो, म्हणजे शुद्ध रक्तवाहिन्यामध्ये, आणि त्यामुळे आपला रक्तदाब वाढतो. कळलं तुम्हाला? आपल्याला तंबाखू चघळत राहायची सवय असते ना, तंबाखू खाणारे जे असतात ते. तर त्यातील जो रस आहे त्यातला बराचसा भाग शरीरामध्ये शोषला जातो. मग तंबाखूच्या अतिसेवनाने काय होतं? ओठ, जीभ यांचा कर्करोग होऊ शकतो. कळलं तुम्हाला? नंतर दृष्टीदोष, चेताकापरे होऊ शकतात. त्यामुळे तंबाखू धूर जो आहे, धुराबद्दल एक सांगायचं राहून गेलं की सिगारेट फुंकताना जो धूर जो निघतो त्यात पायरिडीन, अमोनिया, अल्डिहाइड, फ्युरफिरॉल, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड अशा प्रकारची जी संयुग असतात ती काय करतात? आपल्या अनियंत्रित पेशी विभाजन त्यामुळे उद्भवतं. आणि धूर जो आहे कार्बनच्या कणाने पूर्णपणे भरलेला असतो, आणि त्या फुफ्फुसातील निरोगी ऊतींचे रूपांतर, निरोगी म्हणजे चांगल्या ज्या ऊती आहेत त्यांचं रूपांतर काळ्या रंगाच्या ऊतीमध्ये होतं. आणि म्हणून आपल्याला म्हणजे जे पीडित जे आहेत तंबाखू सेवन करणारे त्यांना कर्करोग होऊ शकतो. कळलं तुम्हाला? हे बघा इथे वेगवेगळे विकार दाखवले आहेत तंबाखू किंवा स्मोकिंगमुळे होणारे. आणि म्हणूनच कर्करोगापासून शरीर जर संरक्षित ठेवायचे असेल तर धूम्रपान व तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे टाळायचे आहे. हे आपण इतरांनाही समजावून द्यायचे आहे. अशा प्रकारे आपण या भागात आज काय शिकलो? तर मेंडेल यांचे अनुवंशिकतेचे सिद्धांत शिकलो. मेंडेलचा एकसंकर संततीचा प्रयोग व द्विसंकर संततीचा प्रयोग पाहिला, व अनुवंशिक विकृतीमुळे होणारे वेगवेगळे जे आजार आहेत, जसे गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे होणारे डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम,
क्लाइनफेल्टर सिंड्रोम हे आजार पाहिले. शिवाय जनुक्याच्या विकृतीमुळे होणारे वर्णहीनता, नंतर सिकल सेल ॲनिमिया, त्यानंतर तंतुकणिकीय विकृती आणि बहुजनकीय विकृती याबद्दल आपण माहिती आज ह्या भागात घेतलेली आहे. त्याच्या भागात आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.